नमस्कार, मी डॉक्टर निशिकांत रामचंद्र धुमाळ, हल्ली मुक्कामी पुणे पण राहणार कोलार भगवतीपूर. मी गेले 30 वर्ष पुण्यामध्ये स्थायिक आहे, परंतु यावेळेस भगवती मातेच्या यात्रेच्या निमित्तानं जे काही सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल झाले, त्याचं आकर्षण इतकं सुंदर होते की कोलार गावामध्ये एवढ्या मोठा रहाट पाळणा, त्यानंतर एवढं मोठं आकर्षण, त्यानंतर एवढे खाद्यपदार्थाचे स्टॉल हे गेल्या 30 वर्षामध्ये पहिल्यांदा होत आहे. त्यामुळं भगवती माता मंदिराचे जे काही ट्रस्टी आहेत त्यांचं मी मनापासून पहिले हार्दिक स्वागत करतो की आमच्यासारखी लोकं जी पुण्यामध्ये हल्ली स्थायिक झालेले आहेत त्यांना आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून कोलारच्या भगवती मातेची यात्रा हे एक आकर्षण बिंदू ठरलेला आहे. या गावामध्ये माझे मित्र श्री राजेंद्र विठ्ठल वरपे, त्याचबरोबर रेवणनाथ गाडे यांनी मला फार आग्रह केला आणि सोशल मीडियामध्ये झालेली प्रसिद्धी बघून मी खास 2 दिवसाची सुट्टी काढून यात्रेसाठी कोलारला आलेलो आहे. आणि मला खूप आनंद होतो की माझं बालपण जे या गावामध्ये हरवलं होतं आणि पुण्यामध्ये जे मला कधीही सापडत नव्हतं, कारण पुणे हे फार गर्दीचं आणि वस्तीचं शहर आहे, परंतु कोलारमध्ये आज आल्यानंतर मला माझं 25 वर्षापूर्वीचं हरवलेलं बालपण मिळालं आहे. या ठिकाणचे हे रहाटपाळणे, खाण्यापिण्याचे खाद्यपदार्थ बघून मला खूप आनंद होतो आहे. पुण्यामध्ये देखील आम्ही पिझ्झा, बर्गर वगैरे खातो, पण या ठिकाणी प्रेरणा महिला उद्योगच्या स्वातीताई गाडे यांच्या हाताने बनवलेल्या या बर्गरचा आनंद घेताना मला खूप आनंद वाटला. कारण पुण्यामध्ये आर्टिफिशियल पदार्थ आपल्याला खायला भेटतात, परंतु घरातील खाद्यपदार्थ, त्याचबरोबर माझ्या मागे दिसणारे मांड्याचे पदार्थ हे खाण्याचा खूप आनंद मिळाला. आणि मला असं वाटतं की दरवर्षी कोलारला यायला पाहिजे, कारण अशा पद्धतीच्या या आकर्षणांमुळं गावातलं जे गाव पण आम्ही पुणे शहरामध्ये जाऊन हरपलो आहे ते आम्हाला इथं पाहायला मिळतं. शहरामध्ये शहरी लोक असतात जे हाय हॅलो करतात आणि एकमेकांना भेटून आपापल्या कामामध्ये दूर निघून जातात, परंतु गावामध्ये आपली जी आपुलपणाची किंवा आपुलकीची जी भावना आहे ती फक्त गावामध्ये बघायला मिळते. आणि मला खरंच खूप आनंद वाटतो की भगवती मंदिराच्या ट्रस्टींनी हे जे गाव पण जोपासलं आणि ही जी जत्रा या पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणात केली, त्याचा मला खूप आनंद वाटतो आहे. हा यात्रा कमिटीचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण यांनी हा जो रहाट पाळणा आणला आहे हा आजपासून 25 वर्षापूर्वीच्या आमच्या बालपणाचा उजाळा देणार आहे. मी ह्या पाळण्यात आत्ता बसू शकत नाही वयाच्या 50मध्ये, परंतु हा पाळणा बघून मला माझं बालपण आठवलं आणि माझ्या मुलांना मी बसण्यासाठी नक्की उत्साहित करेल. तर मी भगवतीपूर यात्रा कमिटीचं, भगवती मंदिराच्या, देवालय ट्रस्टचं आणि ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि मी असं आव्हान करतो की महाराष्ट्रामध्ये कोलार गावातनं गेलेल्या सगळ्या भाविकांना, सर्व भक्तांना, सर्व विद्यार्थी मित्रांना आणि परदेशामध्ये स्थायिक झालेल्या माझ्या सगळ्या मित्रांना आवाहन करतो की यावेळीची आपली यात्रा मिस करू नका, कारण आपल्याला आपलं हरवलेलं बालपण या यात्रेमध्ये बघायला मिळणार आहे. तर खूप खूप धन्यवाद. जय भगवती. ओम नमः शिवाय. 15 तारखेपर्यंत ही यात्रा महोत्सव आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी नक्की यावं. आणि पैसे आपण आयुष्यामध्ये भरपूर कमवलेले आहे, आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रसिद्धी भरपूर कमवलेली आहे, पण आपलं हरवलेलं बालपण जर आपल्याला हवं असेल तर कोलार भगवतीपूरमध्ये या यात्रेमध्ये आपल्याला ते बालपण मिळेल, जे जगामध्ये करोडो रुपये, हजारो लाखो रुपये कमवूनसुद्धा आपल्याला ते बालपण मिळणार नाही. तर आपल्याला जर आपलं बालपण आठवायचं असेल आणि आपलं जर लहानपणातला निशिकांत किंवा आपल्या लहानपणातलं आपलं नाव घेऊन आपल्याला ते आठवायचं असेल ती यात्रा नक्की बघा. मला प्रचंड आनंद होतो आहे की मी जग फिरतो, परदेशामध्ये अनेक ठिकाणी मी फिरतो, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, परंतु गावामधला हा रहाटपाळणा आणि ह्या गावातल्या रहाटपाळ्यानंतर दिसणारं माझं गाव बघून मला प्रचंड आनंद झालेला आहे. तर मी सर्व मित्रांना, भारतातल्या आणि भारताबाहेर बसलेल्या सगळ्या मित्रांना विनंती करतो की नक्की या आणि या जत्रेला व्हिजिट करा आणि आपलं बालपण हरवलेलं बघा. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी अरुण बोराडे यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि कोलारच्या यात्रा कमिटी, भगवती माता मंदिराला आवाहन करतो की दरवर्षी अशा पद्धतीचं आपण आयोजन करावं आणि आमच्यासारख्या पुण्यामध्ये, शहरामध्ये आपलं गाव विसरलेल्या माणसांना गावाची आठवण करून देण्यासाठी वर्षातनं एकदा तरी बोलवावं, ही विनंती. खूप खूप धन्यवाद. जय भगवती. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवार नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.